आता ह्या आपल्या बालमानसमध्ये सगळ्यात जास्त त्रास काय देतात तर ही मनोशास्त्रज्ञ म्हणजे सायकेट्रिस्ट यांची नावं, त्यांच्या प्रतिमानं, त्यांचे थेरीज, त्यांचे मॉडेल. पण सगळ्याच करायची गरज आहे का? हे लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं. हां, लक्ष ठेवायसाठी आपण वेगवेगळ्या कृत्या करणार आहोत. पण मोस्ट ऑफ द टाईम यांच्यावर जोड्या लावा हाही प्रश्न पडलेले आहेत. बरोबर? आणि त्यातला एक जरी माहीत असेल ना, तर कधी-कधी उत्तर सुटून जातं. जसं हे उदाहरण आहे. जसं की मनोशास्त्रज्ञांनी ज्या आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या दिल्यात व्यक्तिमत्वाच्या, त्यात ते दोघं जण तर मेन आहेत. एक नॉर्मल मन आणि ऑलपोट. बाकीचे तर 8 जण आहेत, पण ॲटलीस्ट या 2 तुम्हाला माहीत पाहिजे आणि अपेक्षा पण हीच आहे. या नॉर्मल मन यांनी सांगितलं होतं, की व्यक्तिमत्व म्हणजे काय? की सगळंच त्याचं शारीरिक म्हणजे शरीररचना, वर्तनविशेष, व्यक्तिमत्व, अभिरुची व सोबत मानसिक या सगळ्यांचे गुंफन यांचं एक संघटन म्हणजेच काय? व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. आणि तुम्हाला जर एकचं उत्तर ब हे माहिती आहे, एकचं उत्तर ब, तर तुमचं उत्तर येऊन जातं. कारण इथं नाही आहे, इथं नाही आहे आणि इथं पण नाही आहे. यालाच म्हणतात एलिमिनेशन टेक्निक. म्हणजे घाबरून जाऊ नका. या शास्त्रज्ञ जे आहेत, ओके, यांची आपण नावं करणारच आहोत पाठ. पण सगळी येत नाही आहेत एवढी नावं आहे म्हणून घाबरून जाऊ नका. त्याला पण ऑप्शन आहे, पर्याय आहेत.